राजस्थान ही राज्य, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड ही राज्य यावेळेला भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पाठीशी उभे राहणार. किमान लोकसभेच्या 100 ते 110 जागा कमी होतील असं चित्र स्पष्ट दिसतं आणि त्यासाठी सर्वेची गरज नाही. संजय राठोड यांच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा लेटर बॉम्ब जो आहे थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेला आहे केमिस्ट आणि ड्रग सचिवांनी. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना सातत्यानं अशा विषयांवर राजीनामे मागत होते, मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे. देवेंद्र फडणवीस यांनी आता 2 राजीनामे मागायला पाहिजे. जो त्यांच्यातली माणुसकी, मानवता आणि आत्मा जिवंत असेल तर मगाशी आपण ज्यांचा उल्लेख केला त्या मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना घ्यायला सांगायला हवा. आणि खारघर येथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देताना जो हलकल्लोळ झाला, जे अराजक माजलं, जी चेंगराचेंगरी झाली, जे ढिसाळ आणि नियोजन शून्य असा कार्यक्रम झाल्यामुळे तप्त उन्हात चेंगराचेंगरी होऊन ते 14 लोक ठार झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे, घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ते डेप्युटी सीएम आहेत, पण राजीनामा तर मागा. या महाराष्ट्रामध्ये 14 निरपराध लोकांचे बळी गेले, जे साधक आहेत, जे भक्त आहेत, जे सेवक आहेत, आणि त्याच्यावर सरकार पक्षाकडून साधी संवेदना व्यक्त होत नाही. जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते यावेळेला, अशा वेळेला, तर ते नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन त्याने धुडगूस घातला असता आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ते बाहेर पडले असते. आज ते डेप्युटी सीएम आहेत, गृहमंत्री आहेत, म्हणून त्यांची जबाबदारी संपत नाही, उलट वाढली आहे. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्यांनी समोर आणलेला आहे आणि हा अन्न औषध प्रशासनाच्या संदर्भातला आहे. म्हणजे त्यांनी किती मोठा घोटाळा केला असेल, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा. पैशाचं तर आहेत, अन्न औषध प्रशासन हे साधं खातं नाही आहे. आणि दुसरं, खारघरचं 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी या सरकारवर आहे. आपण सरकारमध्ये जरी असलो तरी आपण या महाराष्ट्राचं देणं लागतो. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जुन्या फडणवीसांना जागवून राजीनामा मागायला पाहिजे. असं सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत, सुरुवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहेत की खरा आकडा सांगू नका. ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी हे 14 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा आकडा 20च्या वर आहे असं तिकडे स्थानिक लोक सांगत होते. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सगळ्या यंत्रणांना त्यांचे आदेश होते की 6 किंवा 7च लोक मरण पावले हेच सांगायचं. पण ज्यांच्या घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे, जे मृत्यू घडले ते आता हळूहळू समोर यायला लागला आहे. हा आकडा आज 14पर्यंत गेला आहे. पण तिथे जे प्रत्यक्षदर्शी होते, नंतर जे व्हिडिओ समोर आले, जी चेंगराचेंगरी दिसते आहे, त्याच्यानुसार हा आकडा 20च्या वर गेला असावा अशी भीती व्यक्त केली जाते. उष्माघात हे फक्त कारण नाही, तिकडला ढिसाळ कारभार, तिथे लोकांना प्यायला पाणी नव्हतं, टँकरचं पाणी पुरवलं जात होतं, ऊन तर होतंच, आणि चेंगराचेंगरी नंतर जी झाली त्याच्यामुळे हे मृत्यू झाले. त्याला सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांवर, आयोजकांवर, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, करायलाच हवा. जर दुसऱ्या कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री असते किंवा संपूर्ण देशामध्ये हे एखाद्या इतर राजकीय पक्षाकडून घडलं असतं तर भारतीय जनता पक्षाने यापेक्षा वेगळी मागणी केली नसती.
सर काल अजितदादा सांगलं की पूर्णविराम दिले कालच्या ह्याच्यात. चांगली गोष्ट आहे. असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच असणार. बघा, आम्ही सगळे अजितदादांवरती प्रेम करणारी माणसं आहोत. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत राहावी या मताचे आम्ही आहोत. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत असं मी नेहमी म्हणतो. त्याच्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे पक्ष जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तोडण्याचा प्रयत्न होता तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. शिवसेना फुटत असताना किंवा फुटल्यावर सुद्धा शरद पवार असतील, अजित पवार असतील, नाना पटोले असतील, सगळ्या प्रमुख नेत्यांनी चिंता व्यक्त केलीच होती. तशी आम्ही चिंता व्यक्त करतो. सर असं असून देखील काल रात्री पुन्हा एकदा कुलाब्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक बैठक झाली. ह्या बैठकीला अजितदादा, दिलीप वळसे पाटील असे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी मला माहीत नाही त्याच्याविषयी काही. हा त्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. हा प्रश्न तुम्ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुख लोकांना विचारा. माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून? मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार. माझ्यावरती खापर का फोडताय? आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. हे आमचं प्रत्येकाचे कर्तव्य आहे की आपल्याबरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे. सर केजरीवाल यांची संभाजीनगरमध्ये 24 एप्रिलला सभा आहे, मात्र अद्यापही त्यांना परवानगी मला माहित नाही त्याच्याविषयी. सर हिंदी में जाना चाहेंगे. बीजेपी आज कह रही कि उन्हें एनसीपी को तोड़ने की जरूरत नहीं, लेकिन क्या शिवसेना के सामना मुखपत्र रोकटोक के रविवार के आर्टिकल की वजह से बीजेपी को एनसीपी का लोटस ऑपरेशन होल्ड पे डालना पड़ा? बैकफुट पर गए हैं बीजेपी. उनका जो नकाब था वो हमने उतार दिया. जिस तरह से इस देश की अपोजिशन की जो पार्टीज है ये तोड़ने के लिए जिस तरह से केंद्रीय जांच एजेंसी का इस्तेमाल किया जा रहा है, सबसे ज़्यादा इस्तेमाल बंगाल, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार में हो रहा है. आपने देखा होगा. तो मुझे लगता है हम सब लोग ये षड्यंत्र के खिलाफ लड़ने के लिए तैयार हैं और डट के लड़ेंगे. सर आपको व्यक्तिगत तौर पे टारगेट किया गया है अजित दादा पवार की तरफ से, क्योंकि आपने सच कहा था. उस पर आप क्या जवाब देंगे? अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा. और मुझे किसी ने टारगेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं. मैं हमेशा सच ही बोलता हूं. मैं किसी के बाप को डरता नहीं. ठीक है सर, इसका अर्थ ये है कि आपने सामना में जो जो लिखा था वो एक एक शब्द सही था अबाउट प्रेशर के एनसीपी के विधायकों पर दबाव? आज जरूर सामना हमेशा सच लिखता और बोलता है. उसमें छुपाने की क्या बात है? आप जाकर पूछे हसन मुफ्ती साहब को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे अनिल देशमुख जी को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे जितेंद्र आवाड़ जी को उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. और कितने नाम चाहिए आपको मुझे बताइए. आप जाइए प्रफुल्ल पटेल जी के यहाँ और उनको पूछे कि आपके ऊपर प्रेशर है या नहीं. जिस तरह से जांच एजेंसी सेंट्रल प्रेशर बनाकर फिर बीजेपी ऑपरेशन कर रही है, उसके ऊपर अगर हमारे जैसे लोग बोलते हैं तो जरूर बीजेपी को गुस्सा होना चाहिए और किसी को गुस्सा होने की जरूरत नहीं है. लेकिन सर अजित दादा अपने बयानों से आप पर सवाल खड़े कर, आपकी विश्वसनीयता पर सवाल खड़े कर रहे हैं. वो क्या कर सकते हैं? मेरी विश्व पवार साहब खड़े कर सकते हैं. शरद पवार साहब की बात मैं मानूंगा. सर जिस तरह से सर एक सवाल ये है कि कल अजित बात दादा ने जो सफाई दी उसमें कहा कि जो मुखपत्र में आप लिखे उनको अपनी पार्टी के बारे में लिखना क्या लिखे हैं? आपको मालूम है मैंने क्या लिखा है? उनका कहना है कि क्या लिखा है? आपने कहा था कि इस तरह के ऑपरेशन होने वाले हैं. कि उसमें गलत क्या है? ये क्या किसी पार्टी के बारे में मैंने कहा कि महाराष्ट्र में अपोजिशन को तोड़ने की कोशिश हो रही है. ये सच है या झूठ है? ये अजित दादा ने बताना चाहिए. क्या शिवसेना को नहीं तोड़ा? क्या एनसीपी के ऊपर हमले नहीं हो रहे? ये शरद पवार साहब खुद बोल रहे हैं. इस प्रकार का एक पत्र शरद पवार साहब ने अमित शाह जी और मोदी जी को लिखा है. क्या मालूम नहीं किसी को? अगर इस बातों की जानकारी मैं रखता हूँ तो उसमें गलत क्या है? सर अजीत दादा ने कल जिस तरह से कहा कि हम अपने पक्ष की बातें रखने के लिए सक्षम हैं, किसी को हमारी वकालत करने की जरूरत नहीं है. किसने की वकालत? वो कह रहे आपने लिखा और हाँ मैंने लिखा है. लिखा और जरूर मैंने और लिखते रहूंगा, बोलता रहूंगा, मैं काम करता रहूंगा. क्या लिखा है मैंने गलत?
अगर ये सच लिखा है किसी को अंदर एक धारदार जो हमारा सच है टोकदार वो किसी को चुभता है तो मैं क्या करूं? सर एक और चीज है, उद्धव जी की सभा एक और 23 तारीख को होने वाली है। कहा यह भी जा रहा है कि अब उद्धव जी नेतृत्व करें महाविकास आघाड़ी का। ये बात अजीत पवार को सहन नहीं हो रही, इसीलिए वो ऐसे नहीं है। महाविकास आघाड़ी की लीडरशिप ये सामुदायिक लीडरशिप है और उद्धव जी ये सीनियर नेता है, शिवसेना के चीफ है और महाराष्ट्र में और देश की राजनीति में शिवसेना प्रमुख का जो पद और प्रतिष्ठा है वो सबसे ऊपर है। सर मंत्रालयातील फायली उंदराने कुरतडल्या. हल्ला झाला होता पुलवामाचा. सर्वात लेटेस्ट अपडेटसाठी आजच महालाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.